मुख्यमंत्री फडणवीसांसह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या नाशिकमध्ये नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर धर्मध्वजारोहण होणार। यावेळेला गोदावरीची महाआरतीही केली जाणार। दक्षिण पूर्व ब्राझीलमध्ये 5 प्रवासी असलेलं विमान इमारतीला धडकलं। भीषण अपघातामध्ये 3घांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। पायलट आणि को पायलट यांचा जागीच मृत्यू, तर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना एका प्रवाशाचा मृत्यू, उर्वरित 2 प्रवाशांवर उपचार सुरू। जूनच्या सुरुवातीलाच मान्सून केरळमध्ये धडकणार। यावर्षी मान्सून वेळेमध्ये दाखल होण्याचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज। 14 ते 20 मे दरम्यान अंदमान निकोबार बेटांवर मान्सून सक्रिय होणार। राज्यामध्ये उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट। 1 मार्चपासून ते 3 मे पर्यंत राज्यामध्ये एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले। आठवड्याभरामध्ये रुग्णसंख्या तिपटीनं वाढल्याची माहिती, तर 3 संशयित रुग्णांचा उष्माघातानं मृत्यू। राज्यामध्ये कृषी विस्तार व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी 11,500 शेतकरी मित्रांची निवड होणार। अनुभवी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना यामध्ये संधी मिळणार। या माध्यमातून शेतीतील नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार, गटांची उभारणी केली जाणार। राज्यभरात लवकरच शिक्षक भरती सुरू होणार। 31 मे पर्यंत शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार। शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदणी प्रक्रिया सुरू। राज्यभरातील 8,212 गृहनिर्माण प्रकल्पांना करण्यादाखवा नोटीस। त्रैमासिक प्रगती अहवाल अद्यावत न केल्यानं महारेरानं केली कारवाई। नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये सर्वाधिक प्रकल्प पुणे जिल्ह्यातील।